नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर प्रो एज्युकेशन चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो। बघा, टेट एक्झामची डेट डिक्लेअर नाही झाली, पण टेंटेटिव्ह मंथ त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। मे किंवा जूनमध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे। म्हणजे एक किंवा दीडच महिना आहे आपल्याकडं तयारी करण्यासाठी। त्यामुळं जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आज आपण घेणार आहोत, जे की 5 ते 10 मार्कला तुम्हाला येऊ शकतो। सिम्प्लिफिकेशन खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। बल्कमध्ये क्वेश्चन येतात। जेव्हा जेव्हा IBPS एक्झाम घेतं त्यावेळी सिम्प्लिफिकेशनला वेटेज हे 5-10 मार्कचं ठेवतं। त्यामुळं आज आपण हा टॉपिक बघणार आहोत, सिम्प्लिफिकेशन। बघा, सिम्प्लिफिकेशनमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, जे की बॉडमासचा रूल। ठीक आहे, बॉडमासचा रूल पहिल्यांदा जाणून घेऊया आपण। बॉडमास रूल, एस म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, ए म्हणजे ॲडिशन म्हणजे बेरीज, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, डी म्हणजे डिव्हिजन म्हणजे भागाकार, ओ म्हणजे ऑफ म्हणजे आपण मराठीत त्याला चा ची चे असं म्हणतो। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऑफ म्हणजे काय, बरं आधी शेवटचा संपूया आपण। बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे काय, कंस, ब्रॅकेट म्हणजे कंस। आता चा ची चे म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या, 4 of 5 याला तुम्ही 20 म्हणायचं आहे, 4 into 5 म्हणायचं नाही। 4 into 5 जर का तुम्ही म्हटलात याला तर प्रॉब्लेम काय होतो सांगतो तुम्हाला। आता एक्झाम्पल साठी आपण कन्सिडर करूया। आता हे आहे 3 किंवा 30 डिवायडेड बाय 5 of 2 असं आहे। जर आपण असं म्हटलं याला 4 of 2 म्हणजे 10 म्हणजे 5 चे 4, 5 चे 2 म्हणजे 10, 5 चे 2 म्हणजे 10। एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 30 जर का 5 चे 2 10 येत आहेत आणि 5 गुणिले 2 पण 10 येत आहेत। जर तुमचं असं म्हणणं झालं की 5 चे 2 पण 10च आहेत आणि 5 गुणिले 2 पण 10च आहेत, तर 5 चे 2 याला 5 गुणिले 2 असं लिहूया। जर का आपण लिहिण्याचा प्रयत्न केला असा 5 गुणिले 2, तर बॉडमास रूल नुसार आधी तुम्ही भागाकार करणार आणि नंतर गुणाकार करणार। म्हणजे आधी तुम्ही भागाकार करणार, हे किती आले रे, 30 भागिले 5 म्हणजे किती आले, 6, आणि 6 गुणिले 2 किती आले, 12। तर हे चुकीचं उत्तर आहे, हे चुकीचं उत्तर आहे। याचं बरोबर काय आहे रे, 30 भागिले 5 चे 2। आधी तुम्ही ऑफ सोडवलं पाहिजे, रूल नुसार डिव्हिजनच्या पण आधी काय आहे, ऑफ आहे। म्हणजे 30 भागिले 10 आणि 30 भागिले 10 येतात 3, हे बरोबर उत्तर आहे याचं। एक लक्षात घ्या, ही बेसिक चूक जर का तुम्ही केलीत तर तुमचा 1 मार्क कट होणार। ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं तुम्ही सिक्वेन्सनच गेलं पाहिजे। पहिल्यांदा ऑफ सोडवलं पाहिजे, नंतर मग डिव्हिजन केली पाहिजे किंवा चाचीचे आधी सोडवलं पाहिजे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। जर का तुम्ही काय केलं, याला असं लिहिण्याचा प्रयत्न केला तर हा भागाकार आधी होणार, आधी भागाकार की गुणाकार, तर भागाकार। मग रूल नुसार आधी भागाकार होणार नंतर गुणाकार होणार, त्यामुळे हे चुकीचं होऊन जाईल। ठीक आहे, याच्यामध्ये पण बघा तुम्ही पाहिजे तर। ठीक आहे, 28 भागिले 7 गुणिले 4 आहे, किंवा 28 भागिले 4 भागिले गुणिले 2 असं आहे। ठीक आहे, समजा आपण असं केलं, आधी रूल नुसार आपण भागाकार केला, काय 28 भागिले 4 तर उत्तर येतं 7, 7 गुणिले 2 येतं 14। जर का चुकून आपण असं केलं 28 भागिले असं इथं हे 4 दोन्ही 8 केलं, तर 28 भागिले 8, 28 भागिले 8 तुम्ही 8 त्रिक 24 उरले 4, 8 पंचे 40, 3.5 हे चुकीचे आन्सर काढाल। आधी तुम्हाला भागाकार करायचा आहे, नंतर तुम्हाला गुणाकार करायचा आहे। लक्षात ठेवा, रूल नुसार जायचं। बॉडमास
पहिला प्रेफरन्स बॉडमास मध्ये लक्षात ठेवा, पहिला प्रेफरन्स ब्रॅकेटला लेफ्ट टू राईट जायचं, डावीकडून उजवीकडे तुम्हाला जायचं आहे. पहिला तुम्हाला ब्रॅकेट सोडवायचं आहे, नंतर तुम्हाला ऑफ सोडवायचं आहे, नंतर तुम्हाला डिव्हिजन सोडवायचं आहे, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ॲडिशन आणि नंतर तुम्हाला सबट्रॅक्शन सोडवायचं आहे. लक्षात घ्या. किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही याला 5 नंबर जरी ठेवला तरी चालेल. ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीही करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आले का लक्षात? बघा, ही बेसिक अशा बेसिक चुका तुम्ही करायच्या नाहीत. ऑफ म्हणजे ऑफ म्हणजे डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. ऑफ म्हणजे पोझिशन आहे, लक्षात ठेवा. हा पेन कुणाचा? माझा. तर याच्यावर माझा अधिकार आहे ना, तर तो देऊन टाका. म्हणजे 5 कुणाचे आहेत? 2चे. तर देऊन टाका, त्याला देऊन टाका. 5 2 10 देऊन टाका. 5चे 2 आहेत की नाही? देऊन टाका त्याला. हे 10 झाले. 30/10 किती आले? 3. विषय संपला. कळलं का? नीट लक्षात घ्या. इथं जरी या दोन्हीचं उत्तर 1 असलं तरी हे एकसारखं करता येणार नाही. बाकी ठिकाणी ठीक आहे, पण भागाकार आसपास असेल तर मग तर अजिबातच हे चालणार नाही. ठीक आहे. मग आता आपण क्वेश्चन बघूया. बरं, आधी काय सोडवलं पाहिजे रे? आधी मला ब्रॅकेट सोडवला पाहिजे. मग ब्रॅकेट सोडवून घेईन. हा ब्रॅकेट सोडवला पाहिजे, हा ब्रॅकेट सोडवला पाहिजे. बरं, ब्रॅकेटमध्ये पण आधी काय करूया आपण? हे बघा, या दोघांची वजाबाकी घेऊया. 7294 3241 या दोघांची वजाबाकी किती येते? डाव्या साईडनं वजाबाकी आधी घेतली तरी चालेल, नंतर बेरीज घेतली तरी चालेल, किंवा या दोघांची बेरीज घेतली तरी चालेल. ठीक आहे. आधी वजाबाकी करूया. हे किती आले? 3. हे आले 5. 0 4. ओके. आणि 716 त्याच्यात ऍड करायचे. यांची वजाबाकी, यांची बेरीज. हे आले 9, हे आले 6, हे आले 7 आणि हे आले 4. म्हणजे इथं किती आले रे? 4769 वजा. इथं तसंच करूया जसं आता केलं तसं. काय? लेफ्ट साईडनं जा. 3267 अधिक काय करायचे? 2425. आधी बेरीज घेऊया या दोघांची. 7 आणि 5 12. हे 9, हे आले 6, हे आले 5 आणि नंतर त्याची वजाबाकी घ्यायची आहे. किती आले? 961 यांची वजाबाकी. हे किती आले? 1 3. हे 16तून 9 गेले 7 आणि हे 4. 4731. 4731. आता 4700 आणि 4700 सेमच आहेत. आपण फक्त 69 वजा 31 करूया, कारण बाकीचं काही सेमच आहे. इथून किती गेले? 9 मधून 8 गेले, 9 मधून 1 गेले, 8 राहिले आणि हे किती? 3. तर उत्तर आलं 38. उत्तर आलं 38. समजलं का? बघा, क्लिअर आहे का? ठीक आहे. मी लेफ्ट टू राईट हा नियम वापरायचा आहे, लक्षात ठेवा. इथं आधी हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा, नंतर हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा आणि नंतर शेवटी वजाबाकी आपल्याला करावी लागेल. लक्षात आलंय का? बघा एकदा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघा. हा काय म्हटलंय? या दोघांची बेरीज करायची, नंतर याची वजाबाकी आणि नंतर याची बेरीज करूया. ओके. म्हणजे 1217 अधिक 841 करू. ठीक आहे. हे 8 5 2500, नंतर त्याच्यातनं 724 वजा करा. 724 वजा करा. हे 4, हे 3, हे किती आले? 3 1 आणि नंतर याच्यामध्ये 814 819 ऍड करा. किती आले? 3 5 8 आणि 3 11. 2153. 2153. 2153 हे उत्तर आलं सगळ्याचं. 2153 बरोबर क्वेश्चन मार्क अधिक 1843. आता इकडचे हे बेरजेल आहेत, या बाजूला आले तर वजाबाकीला येतील. म्हणजे याच्यातून आपल्याला 1843 वजा करायचा आहे. इथं 1 11 8 गेले 3, हे किती आले? 0. म्हणजे आले 310. उत्तर किती आलं रे? 310. क्वेश्चन मार्कचं उत्तर आलं 310. लक्षात येतंय का? बघा, इथं मला काय करावं लागेल? हे आलेलं आहे इकडं प्लस, इकडं आल्यानंतर येईल मायनस. 2153 वजा 1843 बरोबर क्वेश्चन मार्क, म्हणजे उत्तर आलं 310.
ठीक आहे, क्लिअर आहे का बघा. लेफ्ट टू राईट हा नियम पाळा, फक्त डावीकडून उजवीकडे हा नियम पाळा. डावीकडून उजवीकडे जाताना तुम्ही हळूहळू एक 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 सोडवत जा. इझी असते हे आणि याच्यामध्ये चुकण्याचे अजिबात चान्सेस नसतात. ठीक आहे, चला बघा. ओके, डेसिमल पॉईंटचा आहे बघा. या दोघांचा गुणाकार करायचा. आता डेसिमल पॉईंटचा गुणाकार करताना काय करायचं तुम्हाला, तुम्ही 84 गुणिले 6 करा बिनधास्त. आणि इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, 2 डिजिट आहेत. आणि इथं पॉईंट नंतर किती डिजिट आहेत, तर तिथं पण 2च डिजिट आहेत. म्हणजे या गुणाकारामध्ये एकूण डेसिमल पॉईंट नंतर 4 डिजिट येणार. किती डिजिट येणार, 4 डिजिट येणार. आधी याचा गुणाकार करून आपण टाकूया. ठीक आहे, नाहीतर एक मिनिट थांबा 2 मिनिटं. तसं गुणाकार करण्याची काही आवश्यकता नाही याची. मला एक सांगा, हे 0.06 आहेत, हे 0.84 आहेत. ठीक आहे, हे दोघंही गुणाकाराला आहेत, इकडे येतील भागाकाराला. म्हणजे 1.2 आणि 0.015 बरोबर क्वेश्चन मार्क. आता थोडंसं ऑब्झर्वेशन करा. पॉईंट नंतर वर डिजिट 2 आणि 2 किती आहेत, 4 आहेत. खाली किती आहेत, 1 आणि इथं किती 3. म्हणजे एकूण किती आले, 4. म्हणजे वर पण 4 डिजिट आहेत, खाली पण 4 डिजिट आहेत. म्हणजे सिंपल तुम्ही काय करायचं आहे, कुठलाही विचार करू नका, डेसिमल पॉइंट हटणार. कारण वर पण 4 डिजिट आहेत, खाली पण 4 डिजिट आहेत. इथं क्वेश्चन मार्कचा आन्सर काय येणार रे, 6 गुणिले 84 भागिले 12 गुणिले 15. आता जे काय आन्सर येईल ते 12 एके 12, 12 सत्ता 84. ठीक आहे, इथं किती आले, 3 दोन्ही 6, 3 बाजी 15, म्हणजे 14 भागिले 5 आले. 14 भागिले 5 म्हणजे किती, 5 दोन्ही 10, 5 40. किती आलं, 2.8. ऑप्शन ई 2.8. बघा समजलंय का. वर पण पॉइंट नंतर किती डिजिट आहेत, 4. म्हणजे इथले 2 इथले 2, 4 झाले एकूण. इथला 1 इथले 3, एकूण झाले 4. म्हणजे वर पण पॉइंट नंतर 4 डिजिट, खाली पण पॉइंट नंतर 4 डिजिट. याचा अर्थ पॉइंट नंतर किती, वर पण 4 खाली पण 4, ते डेसिमल पॉइंटच कट होऊन जातील. आणि काय होईल ते बघा, त्याचा आन्सर काय येईल, 6 गुणिले 84 भागिले 12 गुणिले 15. मग तिथं काय कट होईल ते कट करा, जे उरलेलं आहे ते आपला आन्सर असणार आहे. किती आहे आन्सर, 2.8. समजलंय का बघा. चला पुढचा प्रश्न बघा. चला पुढचा प्रश्न, आपण सिम्प्लिफिकेशनचे 3-4 सेशन घेऊयात. वेगवेगळ्या टाईपचे सिम्प्लिफिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला, जेणेकरून कसाही क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचा आला तरी मला तो सोडवता आला पाहिजे. चला आता काय करायचं आपल्याला रे, आता बेरीज करायची आहे. डेसिमल पॉइंटची बेरीज करायची आहे 8.41. आता जास्त डेसिमल पॉइंट बघून तुमच्या डोक्यात येईल की हे अप्रॉक्सिमेशन वगैरे आहे की काय. अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय असतं बघा, की 8.99 ला इक्वल टू 9 पकडायचं असतं, 7.001 ला इक्वल टू 7 पकडायचं असतं. पण तसं काहीही नाही, तुम्हाला एक्झॅक्टली सोडवायचं आहे. लक्षात येत आहे का, तुम्हाला एक्झॅक्टली सोडवायचं आहे. त्यांनी जर का वर सिम्प्लिफिकेशन टायटल दिलेलं आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर काढावं लागणार. तुम्ही असं इथं चिटिंग करून अजिबात जमणार नाही. मग या तिघांची बेरीज घेऊया. 8.41 आणि डेसिमल पॉइंटची बेरीज करताना काय करायचं, पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा. काय करायचं, पॉइंटच्या खाली पॉइंट. बघा पॉइंटच्या खाली पॉइंट घेतला मी, 6.25, 0.79. पॉइंटच्या खाली पॉइंट घेतला, पॉइंटच्या खाली पॉइंट, बरोबर. हा आता करा याची बेरीज करा. आणि ऐका एक मिनिट मला सांगा, इकडचा वजा इकडे आल्यानंतर काय होणार रे, तो पण अधिकच होणार. म्हणजे इथं 0.55 पण बेरजेलाच येणार. मग याचीच करा ना बेरीज सरळ. हे बघा, 5 आणि 5 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20. ठीक आहे, 4 आणि 4 8, 8 आणि 12 पुन्हा आले 20. ठीक आहे, हा पॉइंट हे किती झाले बघा, 8 आणि 8 16. उत्तर आलं 16.00 म्हणजे 16. 16.00 म्हणजेच 16. क्लिअर आहे का बघा, 16.00 म्हणजेच 16. लक्षात आलं का. या सगळ्यांची बेरीज घेतली मी. काय केलं मी, पॉइंटच्या खाली पॉइंट, पॉइंटच्या खाली पॉइंट. 8.41, त्यानंतर 6.25, 0.79 आणि 0.55 यांची बेरीज घेतली आणि ती बेरीज 16.00 आली म्हणजे 16 आली.
ठीक आहे, क्लिअर आहे का बघा, ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे. चला बघा पुढे. चला काय करायचे आपल्याला, बेरीज करायची आहे, यांची बेरीज करायची. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, समान चिन्ह जर का असेल, बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत बोलतोय बरं का, समान चिन्ह जर का असेल तर बेरीज होते, लक्षात ठेवायचं कधी पण. समान चिन्ह असेल तर बेरीज होते. म्हणजे काय, 7 अधिक 5, या 7ला कुठलं साईन आहे, प्लस साईन आहे, या दोघांची काय होणार, बेरीज. उत्तराला कोणतं साईन येणार रे, जे दोन्हीला आहे ते उत्तराला येणार, जे दोन्हीला येते उत्तराला येणार, बेरीज होणार. आणि चिन्ह कोणतं असणार, समान चिन्ह असेल तर बेरीज होणार. आणि चिन्ह कुठलं असणार आहे रे, चिन्ह असणार, ठीक आहे, जे दोन्हीला आहे ते, जे दोन्हीला आहे ते, ठीक आहे. किंवा -3 -8, आता -3 -8 दोन्हीला पण समान चिन्ह आहे, मग 8 आणि 3 ची बेरीज होणार, 8 आणि 3 आले 11, आणि दोन्हीला चिन्ह कोणतं आहे तर वजाबाकीचं आहे, उत्तराला येणार वजा, तर उत्तराला येणार वजा. जर 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 असं असेल, समजा, ठीक आहे, जर असं असेल, विरुद्ध चिन्ह असेल, विरुद्ध चिन्ह जर का असेल तर वजाबाकी होणार. काय होणार रे, वजाबाकी होणार, लक्षात घ्या. विरुद्ध चिन्ह असेल तर वजाबाकी होणार. मग चिन्ह कुठले येणार, आन्सरला चिन्ह कुठले येणार तर मोठ्या संख्येचं चिन्ह, वजाबाकी आणि काय रे, मोठ्या संख्येचे चिन्ह, बरोबर. म्हणजे की आता -17 अधिक 25 आहेत, याच्यामध्ये काय होणार, वजाबाकी होणार, याच्यामध्ये वजाबाकी होणार, कारण विरुद्ध चिन्ह आहे दोन्हीला, ठीक आहे, विरुद्ध चिन्ह आहे. म्हणजे या दोघांची काय होणार, वजाबाकी होणार. मग 25 मधून 17 गेले, किती उरले 8, आणि मोठी संख्या कोणती आहे 25, त्याला चिन्ह कोणतं आहे अधिक, म्हणून त्याला अधिक येणार, लक्षात आलं. आणि दुसरं एखादं बघूया, ठीक आहे, -9 अधिक 3, बघा 9 आणि 3 वेगवेगळं चिन्ह आहे, विरुद्ध चिन्ह आहे, बरोबर. मग 9 आणि 3 ची वजाबाकी होणार, 9 आणि 3 ची वजाबाकी होणार, 9 मधून 3 गेले 6 आले, आणि मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा, म्हणून उत्तराला येणार वजा, लक्षात आलं का. मग मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथं याला प्लस साइन आहे, याला प्लस साइन आहे, याला प्लस साइन आहे, या तिघांची काय करूया आपण, बेरीज करूया. कुणाकुणाची, 616 472 317, यांची होणार बेरीज, यांची होणार बेरीज, लक्षात घ्या, यांची होणार बेरीज. मग बेरीज किती होणार, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, ठीक आहे. हा 10 आणि 14 किती आली, बेरीज आली 1405. बर ऐका, याला इकडं आणलं तर हे प्लसचं काय होणार आहे, मायनस, म्हणजे अधिकचं होणार वजा. मग वजा 811, आणि याला पण कसलं चिन्ह आहे रे, वजा 576. आता दोघांना पण वजा चिन्ह आहे, याचा अर्थ यांची होणार बेरीज, यांची होणार बेरीज. हे आले 7, हे आले 8, आणि हे आले 13, म्हणजे हे आले, बरं दोन्हीला चिन्ह कोणतं, जे या आन्सरला चिन्ह कोणतं तर जे दोन्हीला आहे ते. मग हे आले अधिक 1405, आणि हे आले वजा 1387. याला अधिक चिन्ह आहे, याला वजा चिन्ह आहे, काय येणार, वजाबाकी होणार, म्हणजे 1405 आणि 1387 यांची होणार वजाबाकी. 15तून 7 गेले 8, ठीक आहे. इथं आले 1 0 18, उत्तर किती आलं 18, उत्तर आलं 18. आणि कसले 18, पॉझिटिव्ह, कारण मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह चिन्ह आहे. लक्षात आलंय का बघा, लक्षात आलंय का बघा. इझी आहे, इझी आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं ते बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी, लक्षात आलं. चला बघा पुढं, ठीक आहे, ठीक आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता, ठीक आहे. विरुद्ध चिन्ह, वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह, समान चिन्ह, बेरीज. चिन्ह कोणतं, जे दोन्हीला आहे ते, जे दोन्हीला आहे तेच येणार, ठीक आहे. चला बघा पुढं. हा 2343 भागिले 11, 2343
भागिले 11 अधिक 126 भागिले 3 बरोबर क्वेश्चन मार्क। हा 11 न भाग घालवा, 11 दोन्ही 22 उरला 1, 11 एके 11 उरले 3, 11 त्रिक 33, हा 3 एके 3, 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 213 अधिक 42 किती आले 5 5 2 255 किती आले 255 समजलंय का बघा किती आले 255 ठीक क्लिअर आहे का बघा ओके समजलं असेल तर एकदा लाईक करा व्हिडिओला चला पुढे बघा हा काय म्हटलंय बघा 40% कुणाचे 600चे वजा कुणाचे हे बघा आलं का चाचीचे ठीक आहे 40% आता इथे वजा बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं हा आणि 80% कुणाचे 900चे आहेत मग 40% 600चे 1 मिनिट हा 600 हा नंबर स्वतःमध्ये 100% आहे याचे 10% किती याचे 10% किती तर याचे 10% होतात 60 आणि याचे 1% होतात 6 मग 10% चे 4 पट म्हणजे 6 चौक 24 हे येणार 240 किती येणार 240 कारण 10% ची 4 पट 10% ची 4 पट 10% ची 4 पट म्हणजे काय रे 40% वजा 250 बरोबर बरं आता इकडचे वजा इकडे घेतल्यानंतर अधिक होतील पण त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे 900चे 100% किती 900चे 100% 900 बरं 10% किती 10% 90 10% 90 आणि 1% येतात 9 आपल्याला किती पाहिजेत 80% 80% म्हणजे काय 80% म्हणजे काय 100% वजा 20 20% किती आहेत 180 10% 90 20% 180 मग 90 मधनं 180 वजा करा किती आले 720 हे येतात 720 पण 720 कसले आहेत वजा आहेत या बाजूला आले अधिक किती आले रे 720 बरोबर क्वेश्चन मार्क समजलंय का बघा मी पुन्हा एकदा सांगतो ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो सरळ नाहीतर असं करा 40 भागिले 100 गुणिले 600 वजा 250 बरोबर क्वेश्चन मार्क वजा काय 80 भागिले 100 गुणिले 900 असं करा सरळ ठीक आहे 6 चौक 24 240 वजा 250 बरोबर क्वेश्चन मार्क वजा 8 9 72 720 या बाजूला ना हे किती आले रे हे तोपर्यंत आले वजा 10 हे आले वजा 10 कारण याला प्लस साइन आहे याला मायनस साइन आहे त्यामुळे याचे होणार वजा बाकी 250 मधनं 240 गेले आले 10 कसले वजा मोठ्या संख्येचं चिन्ह या बाजूला आले 720 बरोबर क्वेश्चन मार्क मग याला वजा आहे याला अधिक आहे काय होणार पुन्हा एकदा वजा बाकी होणार 720 मधनं 10 गेले 720 मधनं 10 गेले 710 राहिले कसले प्लसचे 710 का बरं कारण मोठ्या संख्येचं चिन्ह समजलंय का बघा समजलंय का ठीक आहे हे तर तोंडी करणं खूप अपेक्षित आहे हे तोंडी करणं खूप गरजेचं आहे 6 चौक 24 हे बघा असं जरी केलं तरी चालेल 6 चौक 24 2 0 कट करा 24 आणि 1 0 राहतो तो द्या ठीक आहे 8 9 72 2 0 कट करा 2 0 कशाला कट होतील पर्सेंटेज कारण पर्सेंटेज म्हणजे 1/100 आहे त्याला 2 0 कट झाले इथं 2 0 कट झाले 8 9 72 त्याच्यावर 1 0 द्या 720 असं जरी केलं तरी चालेल ओके कोणत्याही पद्धतीने करा पण खूप कमी वेळात तुम्हाला सोडवायचं आहे तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे 120 मिनिटात 200 क्वेश्चन तुम्हाला टार्गेट करायचे आहेत 120 मिनिटात 200 क्वेश्चन टार्गेट करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेलं स्पीड तुम्ही अचीव केलं पाहिजे विथ प्रॅक्टिस याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही कारण याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही मिळून 120 मार्कांना आहे दोन्ही मिळून किती मार्कला आहे 120 मार्कला आहे आणि हे 120 मार्क आपल्याला खूप कमी वेळात सोडवायचे आहे कारण वरच्या 80 मार्कला किमान तुम्हाला अर्धा तास तर ठेवला पाहिजे म्हणजे हे 120 क्वेश्चन तुम्हाला 80 ते 90 मिनिटात पार केले पाहिजेत मग हे 80 क्वेश्चन तुम्हाला 120 क्वेश्चन
80 ते 90 मिनिटात जर का पार करायचे असतील तर लक्षात ठेवा प्रॅक्टिस खूप गरजेची आहे आणि तुम्हाला खूप अवघड क्वेश्चन सोडवून त्याची प्रॅक्टिस करून काही उपयोग नाही. सोपे क्वेश्चन तुम्हाला सहजपणे कसे सॉल्व्ह करता येतात, फास्ट कसे सॉल्व्ह करता येतात हे बघणं गरजेचं आहे. की मी खूप अवघड क्वेश्चन सोडवला आणि मी 5 मिनिटं घालवले, काय उपयोग आहे त्याला? काही उपयोग नाही. कळलं? सोपे क्वेश्चन तुम्हाला सेकंदात कसे सोडवता येतील हे खूप बघणं गरजेचं आहे. चला पुढचा बघा क्वेश्चन. बघा काय म्हटलंय रे इथं 252 वजा x वर्ग टक्के x वर्ग टक्के म्हणजे भागिले 100 गुणिले 125 बरोबर 20. 25 चोक 100, 25 पाच 125. बरं मी काय करतो या वजाला त्या बाजूला घेऊन जातो. 252 आणि इकडे काय होतील रे हे वजा तिकडे गेल्यानंतर अधिक होतील. 20 अधिक काय होतील 5x स्क्वेअर भागिले 4. हे इकडे आणा वजा, हे प्लस म्हणजे अधिक 20 आहेत, इकडे आणा वजा 20. 252 मधनं 20 गेले 232. आता 232 बरोबर किती आले 5x वर्ग भागिले 4 आले. 5x वर्ग भागिले 4 आले बरोबर. चला आता इथं बघा काय करूया 232 गुणिले 4 भागिले 5 आपल्याला करायचं आहे बरोबर x वर्ग. बरोबर काय रे x वर्ग. कारण हे भागाकाराचं 4 गुणाकाराला येणार आणि इकडं म्हणजे जे छेदाला आहे ते इकडं अंशाला येणार आणि तिकडं जे अंशाला आहे ते इकडं छेदाला येणार. लक्षात ठेवा 5 वर आहे येणार खाली, इकडं 4 खाली आहे येणार वर. ठीक आहे. आधी गुणाकार करूया कारण भागाकार लगेच नको करायला. 232 गुणिले 4 करू आणि नंतर भागिले 5 करू कारण तसंच करणं गरजेचं आहे. 4 दोन्ही 8. ठीक आहे. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. ठीक. 4 दोन्ही 8 आणि 1 9, 928. ठीक आहे. 928 भागिले 5 बरोबर x वर्ग. बरोबर काय आले x वर्ग. हा 5 एक्के 5, 5 एक्के 5 उरले 4, 85 40 उरले 2, 5 वाचा 25. 1 मिनिट. हे हा चला सोडूया जे काही असेल ते आन्सर सोडवू, नंतर विचार करू काही कुठं मिस्टेक वगैरे. चला बघा 5 एक्के 5, 5 एक्के 5 उरले 4, 85 40 उरले 2, 5 वाजा 25 उरले 4, 85 40. x वर्ग बरोबर 185.8. 185.8. हा कशाच्या जवळ आहे 185. हे आय थिंक मध्ये सिम्प्लिफिकेशनच्या ऐवजी अप्रॉक्सिमेशनचा आलेला आहे. ठीक आहे. चला असू द्या. हे 185 कशाच्या जवळ आहे 196 म्हणजे 14च्या जवळ आहे. 1 मिनिट. बघा ठीक आहे. हा क्वेश्चन असाच आहे. कुठेतरी मायनरची मिस्टेक असणार आहे, प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. जाऊ द्या तो. ठीक आहे मिस्टेक आहे कुठेतरी प्रिंटिंग ऍक्च्युली टाईप करताना काहीतरी मिस्टेक झालेली आहे. चला असो. चला याला इकडे घ्या. हा 8 7 56. 56 त्या बाजूला जाईल. 24 गुणिले x वर्ग वजा 87 56 हे 3400 त्या बाजूला जातील. 3400 मध्ये ऍड होईल. 24 गुणिले x वर्ग बरोबर 3400 अधिक 56 हे 3456 होतील. आणि आता याला काय करायचं आपल्याला x वर्ग बरोबर 3456 भागिले 24 करायचंय. ठीक आहे. आता 24 ला डायरेक्ट भाग लावूया. 24 एक्के
24 उरले 10 105 झाले 24 चोक 96 24 चोक 96 आता हे किती 10 उरले 105 आता 96 म्हणजे किती आले हे 9 उरले बरोबर आता पुन्हा एकदा 24 चोक 96 x वर्ग बरोबर 144 म्हणजे x बरोबर किती आले 12 x बरोबर 12 x वर्ग बरोबर 144 म्हणजे x म्हणजे किती आले 12 ठीक आहे 12 चला बघा समजलंय का हे इझी होतं याला तिकडे घेतलं आणि भागाकार केला संपलं ठीक आहे चला काय करायचं आता 41.6% आता मी तुम्हाला काय सांगितलं या पर्सेंटेजला हे 2 झिरो कट होतील म्हणजे इथं काय राहील हे 41.6 गुणिले 35 अधिक या 2 झिरोला हे पर्सेंटेज कट होतील 8 पंचे 40 अधिक 701 बरोबर क्वेश्चन मार्कचा काय आहे क्यूब आहे क्यूब बरोबर हा आता काय करूया 41 गुणिले 35 करूया 41.6 गुणिले 35 करूया आता खरं सांगायचं झालं तर याला तुम्हाला 208 20.8 गुणिले 70 असं केलं तरी चालतं कळलं का 20.8 चीच दुप्पट आहे ना 41.16 मग इथं असं केलं आणि हा झिरो मी इथं जर का टाकला तर हा 208 गुणिले 7 होतो 208 गुणिले 7 होतो 7 8 56 ठीक आहे 7 0 0 56 7 2 14 किती आले हे 1456 अधिक 741 अधिक 741 कारण 701 अधिक 40 741 हे आले 7 हे आले 9 हे आले 1 हे आले 2197 बरोबर एक्स क्यूब आता 2197 कुणाचा क्यूब आहे तर 13 चा क्यूब आहे पाठ पाहिजेत 1 ते 20 पर्यंत क्यूब पाठ पाहिजेत तुमचे तर हे किती आहे हे आहे 13 किंवा तुमचा पाठ नसेल समजा तर काय करायचं माहितीये का शेवटी किती आहे 7 आलं तर 3 येतं लक्षात ठेवायचं 7 आलं तर 3 येतं आणि शेवटचे 3 सोडून दिले 1 कशाला क्रॉस करतो 3 ला 1 ला क्रॉस करतो 2 कशाला क्रॉस करतो 1 ला क्रॉस करतो मी डेडिकेटेड एक स्क्वेअर रूट क्यूब रूट वरचा एक व्हिडिओ घेतो तुम्हाला आरामात हे समजून जाईल डोंट वरी ठीक आहे म्हणजे इथं लक्षात ठेवा क्यूब रूट मध्ये 2 आलं तर 8 येतं 8 आलं तर 2 येतं शेवटाला आणि 3 आलं तर 7 येतं 7 आलं तर 3 येतं मग इथं किती आहे 7 म्हणून 3 येणार शेवटाला याचं 7 आहे म्हणून इथं शेवटाला 3 बाकीचे जे येतात ते म्हणजे 1 आलं तर 1 येतं 2 आलं तर 2 येतं बाकीचे सगळे 1 आलं तर 1 येतं 2 आलं तर 8 येतं 3 आलं तर 7 येतं 4 आलं तर 4च राहतं 5 आलं तर 5च राहतं शेवटी ठीक आहे इथं 7 आहे म्हणून 3 आहे 7 आहे म्हणून 3 आहे शेवटचे 3 सोडून दिले 2 हा कोणाच्या परफेक्ट स्क्वेअरला क्यूबला क्रॉस करून जातो तर 1च्या कितीच्या 1च्या तर किती आलं याचं उत्तर 13 याचं उत्तर आलं 13 ऑप्शन नंबर ए क्लिअर आहे का बघा क्लिअर आहे का अशा पद्धतीने हे आहे ओके आपण याचे सिम्प्लिफिकेशनचे भरपूर क्वेश्चन घेणार आहोत डेडिकेटेड याचे एक व्हिडिओ आता सुरू करूया ठीक आहे सिम्प्लिफिकेशनचे आपल्याला 5-10 मार्क जे काही असतील ते तुम्हाला पडलेच पाहिजेत या हिशोबाने आपण ही सिरीज आता सुरुवात केलेली आहे ओके तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे लवकरात लवकर ठीक आहे ओके थँक्यू आजच्या पुरतं इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र